3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया निमित्त कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा चैत्र हिंदोळा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात चांदीने मढवलेल्या आणि फुलांनी सजवलेल्या सिंहासनावर जगदंबेची उत्सव मूर्ती विराजमान झाली, तर देवीची उत्सव मूर्ती झोपाळ्यावर बसून आकर्षक पूजा बांधण्यात आली। शिवाय आई अंबाबाईला आज खास आंब्यांची आरास बनवण्यात आली। त्यामुळे अंबाबाईचा हा चैत्र हिंदोळा उत्सव पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। अक्षय तृतीया दिवशी चैत्र गौरी व्रताची म्हणजेच हळदी कुंकू सोहळ्यांची सांगता होत असल्याने देवांच्या हिंदोळा व्रताचा शेवटचा दिवस म्हणून अक्षय तृतीयाची ओळख आहे। नमस्कार। आज अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुद्ध तृतीया आज देवीचा विशेष उत्सव असतोय आणि चैत्र गौरीचं जे हळदी कुंकू असतं त्याची आज सांगता असते। महिला मंडळांसाठी आज हा विशेष दिवस आहे। आज गौरी तीजचा तिसरी तीज असते आणि आज या उत्सवाची सांगता होत असते। आणि महालक्ष्मी मंदिरात अंबाबाई मंदिरामध्ये आज देवीची उत्सव मूर्ती दुपारची आतली सालंकृत पूजा बांधून झाल्यानंतर देवीची उत्सव मूर्ती इथं झोपाळ्यावर आणून बसवली जाते आणि तिची सालंकृत पूजा बांधली जाते आणि त्यानंतर तिला झोके देऊन, आता हे चैत्रातलं वैशाखातलं वातावरण थोडं उष्म असतं आहे आणि त्यामुळं थोडंसं हवेशीर वातावरण मिळावं यासाठी देवीला झोपाळ्यावर बसून तिची पूजा बांधली जाते आणि रात्रीची आरती झाल्यानंतर देवीची आतली आरती इथं ओवाळल्यानंतर परत देवीची उत्सव मूर्ती आज गाभाऱ्यात जाते आणि मग पूजा उतरवली जाते। आज महिला मंडळासाठी इथं डाळ पाण्याचं विशेष महत्त्व असते आणि स्त्रीपूजक मंडळातर्फे त्याचं इथं वाटप केलं जातं।